या पुस्तकामध्ये तुम्ही सत्य, भारताच्या इतिहासाचं सत्य किंवा भारताच्या सांस्कृतिक परिघाचं सत्य, सिव्हिलायझेशनचं सत्य मांडायचा प्रयत्न केला. हे सत्य आपल्यापासून सर लांब ठेवलं गेलं होतं का? किंवा म्हणजे जाणून-बुजून त्याला दाबून ठेवलं गेलं होतं का? की ज्यामुळे आपला समाज हा अंधारातच राहील. तर हे सत्य काय आहे? निश्चितच दाबून ठेवलं होतं. निश्चितच आपली दिशाभूल करण्यात आली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला असं सांगण्यात आलं, की भारत हे एक राष्ट्र कधी नव्हतंच. अच्छा. असं सांगितलं, की 1947 साली किंवा त्याच्या आधी ब्रिटिशांनी जेव्हा संपूर्ण भारताला त्यांच्या राजकीय छत्राखाली आणलं, तेव्हा भारताचा एक राष्ट्र म्हणून जन्म झाला. तर हे 100% चुकीचं आहे. पण आपल्याला तेच शिकवण्यात आलं आणि आजही आपल्याकडे असे अनेक फार मोठा वर्ग आहे, की त्यांना खरंच असं वाटतं, की ब्रिटिशांनी जेव्हा भारताला एकत्र आणलं तेव्हाच भारत एक देश बनला किंवा एक राष्ट्र बनलं. तोपर्यंत भारत हा एक विखंडित झालेला असा एक भूप्रदेश होता फक्त. तो ते काही राष्ट्र नव्हतं असं म्हटलं जातं. तर ब्रिटिशांना हे असं वाटलं त्याचं कारण असं, की युरोपमधली राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे, ती पूर्णतः राजकीय संकल्पना आहे. म्हणजे दे राष्ट्राची निर्मिती ही फक्त राजकीय आधारावरच होऊ शकते आणि म्हणून एकछत्री अंमल असणं त्यासाठी आवश्यक आहे, तरच ते राष्ट्र बनू शकतं असं युरोपमध्ये मानलं जातं आणि ते त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, कारण त्यांचा इतिहास तसा आहे. पण भारत हे एक राजकीय आधारावर उभं असलेलं राष्ट्र नाही, तर ते सांस्कृतिक आधारावर उभं असलेलं राष्ट्र आहे. म्हणजे आपण वी आर नॉट अ पॉलिटिकल स्टेट बट वी आर अ सिव्हिलायझेशनल स्टेट. तर हे त्यांना कल्पना नसेल कदाचित, किंवा असली तरी मुद्दाम त्यांनी त्याकडे डोळेझाक केली असेल. पण आपल्या लोकांनाही ती नसावी आणि अजूनही ती कळू नये, हे खरं जास्ती दुर्दैव आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण जर बघितलं तर 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तीपीठ ही देशाच्या वेगळ्या कोपऱ्यांमध्ये पसरलेली आहे आणि म्हणून आपला भारत हा एक देश आहे, एक राष्ट्र आहे. म्हणजे आपण जर शक्तीपीठ बघितली तर सगळ्यात उत्तरेकडचं शक्तीपीठ जे आहे ते शारदा माता काश्मीरमध्ये आहे, सगळ्यात दक्षिणेकडचं कन्याकुमारीमध्ये आहे, सगळ्यात पूर्वेकडचं त्रिपुर सुंदरी त्रिपुरामध्ये, आणि सगळ्यात पश्चिमेकडचं हिंगलजा माता म्हणजे ते बलुचिस्तानमध्ये. म्हणजे बरोबर 4 कोपऱ्यावरती 4 शक्तीपीठ आहेत. हा काही योगायोग नाही, हा एक राष्ट्र आहे म्हणून ही शक्तीपीठ अशी उभी राहिली. किंवा शंकराचार्यांनी 4 मठ जे उभारले, तर बद्रीनाथ, शृंगेरी, पुरी आणि द्वारका असे का 4 टोक्यावर उभे केले? तर ही नुसती एक जॉग्राफी नाहीये, तर हे एक राष्ट्र आहे म्हणून त्यांनी उभे केले. आपण जेव्हा गंगेच्या यमुनेच्या येव म्हणतो तेव्हा आपण गोदावरी, सरस्वती, नर्मदा सगळ्या नद्यांची नावं घेतो आपण. म्हणजे उत्तरेतले माणसं फक्त उत्तरेच्या नद्या म्हणतात, दक्षिणेतले लोक फक्त दक्षिणेतल्या नद्यांबद्दल बोलतात, असं नाहीये. आपण या सगळ्या नद्या आपल्या माता आहेत असं म्हणतो, कारण आपली संस्कृती एक आहे आणि त्या संस्कृतीच्या धाग्यांनी आपण जोडले गेलो. तर हा जो फरक आहे राष्ट्र या संकल्पनेमागचा, किंवा त्याचा जो पाया आहे राष्ट्र या संकल्पनेचा, तो आपला पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून आपण एक राष्ट्र आहोत. तर हे आपल्याला खोटं सांगण्यात आलं आणि आपण ते मान्य केलं. आपण काही लोक आज आपल्याला पटलंय, पण अजून खूप मोठा वर्ग असा आहे की त्यांना अजूनही असंच वाटतं की भारत हे फक्त ब्रिटिश आले तेव्हा त्याच्यानंतरच राष्ट्र बनलं. तर हे आपल्याला खरं तर सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्याला आपण असं म्हणू की त्यांनी आपल्याला डिनॅशनलाइज केलं, की आपल्याला देश म्हणून आपलं अस्तित्वच नाकारलं. दुसरं त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्याला डिसोशलाइज केलं. म्हणजे एक संस्कृतीच्या धाग्यांनी जोडलेला एक समाज, हा संपूर्ण असे तो हिमाचल एक समाज आहे, हे सुद्धा त्यांनी नाकारलं. आणि ते नाकारण्यासाठी त्यांनी अनेक नवीन नवीन सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतांनी भारताचं भयंकर नुकसान झालं. त्यातला सगळ्यात महत्वाचा आणखीन घातक सिद्धांत म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. तर त्यात त्यांनी असं सांगितलं की संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांची निर्मिती पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या आर्यांनी केली. रशियाच्या दक्षिण भागात राहणारे सोनेरी केसांचे, निळ्या डोळ्यांचे, गोऱ्या रंगाचे आर्य इसवी सन पूर्व 1500 मध्ये भारतात आले आणि त्यांनी इथे येऊन संस्कृत भाषेची आणि वैदिक संस्कृतीची निर्मिती केली. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या गळी हे उतरवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ते तुम्ही नेहमी पश्चिमेकडनंच घेतलेलं आहे. त्यांनी नंतर असंही सांगितलं की अलेक्झांडरचं आक्रमण झालं तेव्हा ग्रीकांकडनं तुम्ही विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कला, काव्य हे सगळं ग्रीक लोकांकडनं शिकलं. म्हणजे पुन्हा कुठलीही चांगली गोष्ट ही तुमची स्वतःची नाही, तर ती तुम्हाला पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी दिलेली आहे. आणि ह्यामुळे काय झालं तर ह्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांतामुळे त्यांनी असं सांगितलं की हे जे आर्य होते त्यांनी इथे येऊन ज्या उच्च जाती आहेत
म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ते आर्य लोकांनी त्या जाती कॅप्चर केल्या आणि बाकी बहुजन समाज हा सगळा शूद्र म्हणून त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला. म्हणजे उच्च जातीचे लोक हे परकीय आहेत आणि हा. बहुजन समाज हा इथला स्थानिक आहे. स्थानिक आहे. त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की सिंधू सरस्वती संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही द्रविडियन संस्कृती होती. या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. याच्यात कुठलंही तथ्य नाही. त्यांनी नाही. दाखवलेलं आहे अनेक वेळा. येस. तर ही संस्कृती ह्या आर्य लोकांनी त्यांना दक्षिणेकडे ढकलून दिलं आणि त्यांनी उत्तर भारत कॅप्चर केला. त्यामुळे काय झालं आपण जर बघितलं तर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, उच्च जाती विरुद्ध तथाकथित कनिष्ठ जाती, हिंदी विरुद्ध तामिळ, संस्कृत विरुद्ध तामिळ, अशी अनेक भांडणं आपल्या भारतामध्ये ही या एका सिद्धांतातून निर्माण झाली. आणि त्यामुळे एक समाज म्हणून आपलं जे अस्तित्व होतं ते विखंडित झालं पूर्णपणे. हे दुसरं असत्य. हे आपल्याला खरं सत्य काय आहे ते मांडणं आवश्यक आहे. तर तो प्रयत्न मी केला. तिसरं त्यांनी एक काम केलं ते म्हणजे डिहिंदुआयझेशन. म्हणजे काय केलं की हिंदू धर्मातनं अनेक लोकांना दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उदाहरणार्थ आदिवासी हे हिंदू नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तुला आश्चर्य वाटेल की आदिवासी हा शब्द ब्रिटिश लोक भारतात आले त्याच्या आधी अस्तित्वातच नव्हता. आपण त्याला वनवासी म्हणायचो किंवा वनजाती म्हणायचो, वनवासी म्हणायचो. आदिवासीतनं काय अर्थ ध्वनित होतो की आधीपासून जे भारतात अस्तित्व आहे. तर असं काही नाही. आपला संपूर्ण समाज इथलाच आहे, कुणीही बाहेरनं आलेलं नाही. पण ते रुजवण्यासाठी, ते भिनवण्यासाठी त्यांनी आदिवासी हा शब्द निर्माण केला. त्यामुळे आदिवासींना त्यांनी वेगळं काढलं. आदिवासींचा धर्म वेगळा आहे असं सांगितलं. जेव्हा जनगणना झाली पहिल्यांदा भारतात 1871 साली सुरू झाली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे त्या जनगणनेचे जे प्रमुख होते ब्रिटिश लोक होते त्यांनी सांगितलं की आदिवासींचा जो धर्म आहे तो हिंदू धर्मापेक्षा काही वेगळा नाही आहे. त्यामुळे त्यांचा वेगळा धर्म म्हणून नोंदवण्याची काही गरज नाही. पण त्यांना असं सांगण्यात आलं, आदेश देण्यात आले की तुम्ही तो वेगळा म्हणूनच नोंदवा. आणि तेव्हापासून हे दोन वेगळे धर्म आहेत असं त्यांनी आपल्या मनात भिनवलं. दलित किंवा आपण म्हणूया शूद्र हे सुद्धा आपली जी जाती व्यवस्था होती त्याच्यामध्ये उच्च नीचतेची भावनाच नव्हती. म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की एखाद्या ओशनिक सर्कल सारखा आपला समाज होता. म्हणजे समतल समाज होता आणि लाटांप्रमाणे होता. त्याच्यामध्ये पिरामिड सारखं पिरामिडल स्ट्रक्चर नव्हतं. तर हे त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी खरं तर कास्ट सिस्टीम ही युरोपियन कन्सेप्ट आहे. म्हणजे स्पेन आणि पोर्तुगाल इथे जाती कास्ट सिस्टीम होती आणि सिस्टेमा दी कास्टास म्हणून ते त्याला म्हणायचे. तर आपली जाती व्यवस्था त्यांना कळली नाही. जास्ती मला वाटतं गुंतागुंतीची आहे, आपली व्यामिश्र आहे. त्यामुळे तीच कास्ट सिस्टीमच आहे ही असं म्हणून त्यांनी आपल्याला कास्ट हा शब्द सुद्धा त्यांनी आपल्याकडे टाकला. आपल्याला कास्ट सिस्टीम आपल्याकडे नव्हती. जाती व्यवस्था ही आपली पूर्णपणे वेगळी होती. त्यात उच्च नीचतेची भावना नव्हती. कारण की आपली जाती व्यवस्था ही प्रोफेशनवर आधारित होती, व्यवसायावर आधारित होती, ती जन्मावर आधारित नव्हती. तर हे सगळे जे त्यांनी गोंधळ केले, जाणीवपूर्वक केले असतील, काही अजाणतेपणा सुद्धा झाले असतील, पण त्यांनी आपल्या देशाचं भयंकर नुकसान झालं. आपली ओळख पूर्णपणे नष्ट झाली आणि अनेक असत्य गोष्टी आपल्या देशामध्ये या रुजवल्या गेल्या. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सत्य हे मांडणं. आपली ओळख जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात सगळ्यात त्याचा बेस आहे की सत्य काय आहे. म्हणून त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला.